हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आय होप की तुम्हाला माझे कंटेंट आवडत असतील. तुम्ही तुमचा अभिप्राय मला तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा, म्हणजे मला समजेल की तुमच्याशी इंटरॅक्ट होताना की तुम्हाला हे आवडतंय नाही आवडतंय. आजचा जो विषय आहे तो आहे तुमची मनस्थिती काय आहे आपण जाणून घेऊया. हे आहे ओशो झेन टॅरो डेक दाखवते. तर यावरनं तुमच्या मानसिक सिच्युएशनबद्दल लवकर जास्त चांगलं समजतं, डीपली समजतं असं म्हणूया आपण. कार्ड्समध्ये सगळं समजतं, बट ओशो झेनचा डेक आहे तो मला मोस्ट ऑफ मेंटल सिच्युएशनला रीड करण्यासाठी उपयोगी पडतो. तर मी 3 कार्ड्स काढणार आहेत आणि ओके 4 साली करेज. आत्ता तुम्ही खूप साहस दाखवताय किंवा मला असं दिसतंय की तुम्ही खूप साहसी आहात. तुम्ही गिवअप करत नाही सिच्युएशनमध्ये, तुम्ही हार मानत नाही, तुम्ही प्रयत्न करत राहता, प्रयत्नशील व्यक्ती आहात. जे पण हे व्हिडिओ बघतायत मी त्यांच्यासाठी बोलते आहे. खूप जास्त करेज आहे तुमच्यामध्ये, साहस आहे, आत्मविश्वास तुमचा चांगला आहे. सो मानसिक स्थिती मला तरी चांगली वाटते तुमची. येस, इंटिग्रेशन. मन तुमचं खूप बॅलन्स्ड राहतं किंवा तुम्ही करून घेता, बिकॉज इथे सॉरोचं कार्ड आलेलं आहे. आणि ते बघताना मला असं वाटतं की तुम्ही कितीही एकटे असला, तुम्ही कितीही दुःखी असला तरी तुम्ही स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवायला तुम्हाला बिलकुल जमतं. तुम्ही खूप एकट्याने झुंज दिलेली आहे. भले तुमच्या लाईफमध्ये खूप सारे रिलेशन्स असतील, खूप सारे नातेवाईक असतील, आपली म्हणणारी माणसं असतील, पण तरीही तुम्हाला ना खूप एकटेपणा जाणवतो. तुम्ही खूप कष्ट सहन केलेलं आहे. तुमच्या मनामध्ये ना आत्ता खूप जास्त दुःख आहे. तुम्हाला असं वाटतं की कधी माझ्या लाईफमधला हा प्रॉब्लेम संपेल आणि कधी मी माझ्या लाईफमध्ये एक परिपूर्णता किंवा बॅलन्स म्हणू शकतो किंवा एक आशावादी आहात तुम्ही. बट तुम्हाला हवे तुमच्या लाईफमध्ये हॅपीनेस, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप शांत आणि सुंदर लाईफ जगायची तुमची खूप इच्छा आहे. मला असं वाटते काही लोक आपल्या पार्टनरसाठी पण क्रेविंग करत असतील. जर तुम्ही एकटे असाल आणि तुमचं मॅरेज झालं नाही आहे किंवा तुम्ही ज्या पण सिच्युएशनमध्ये असाल रिलेशनशिपमध्ये आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं सेम रिॲक्शन मिळत नाही आहे, इक्वल गिव्ह अँड टेक मिळत नाही आहे, तर त्यासाठी पण तुम्ही थोडेसे दुःखी दिसताय मला. तुम्ही कधी स्वतःच्या अस्तित्वावर पण शंका घेता की मी जगती आहे किंवा जगतोय, बट खरंच इट इज वर्क. मी जे काही इच्छा करते किंवा करतोय तर ते खरंच सत्यामध्ये उतरतील. सो कश्मकशावर हा शब्द आला माझ्या डोक्यामध्ये. तुम्ही खूप कन्फ्यूज पण होत असाल तुमच्या निर्णयाबद्दल म्हणा किंवा लाईफबद्दल, बट कुठे ना कुठेतरी तुम्ही लाईफला असं घट्ट धरून ठेवलेलं आहे. दुःख वाटणारच ऑब्व्हियसली जे काही लाईफमध्ये तुमच्या आत्ता चालू आहे, बट तरीसुद्धा तुम्ही स्वतःला सावरता, तुम्हाला स्वतःला सावरायला येतं. त्याच्यामुळे कितीही निगेटिव्ह थॉट्स आले तरी तुम्ही पॉझिटिव्ह पण तितकेच होता. सो तुमची मेंटल सिच्युएशन खूप सुंदर आहे. तुम्ही लाईट आहात. लाईट इन सेन्स, मी वजनाची गोष्ट नाही करत आहे. लाईट इन सेन्स की तुमच्यामध्ये एक प्रकाशमय ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुम्ही लोकांमध्ये पसरवता, शेअर करता. लोकांचे सुखदुःख लोक तुमच्याकडे येऊन शेअर करतात, त्यांना खूप छान वाटतं. सो याच गुणामुळे तुम्हाला देवाने एक नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड दिलेला आहे, ज्याला आपण म्हणतो करेज. आणि तुम्ही खूप मॅच्युअर्ड पर्सन आहात. तुमचं एज डझंट मॅटर. तुमची मानसिक स्थिती अशी आहे की तुम्ही खूप मॅच्युअर्ड आहात. ओके, सो तुमच्यासाठी काय मेसेज आहे टॅरोकडनं जाणून घेऊया. तुम्हाला आत्ता काय जाणून घ्यायची गरज आहे? ओके, वाव.
तुमच्या लाईफमध्ये तुमच्या कष्टाला आता फळ मिळणार आहे. तुम्ही जेवढे प्रयत्न केलेत त्या सगळ्यामध्ये तुम्हाला आता रेसिप्रोकेशन आपण म्हणतो ना की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आता त्या गोष्टींची फळं बघायला मिळणार आहेत. तुम्ही जितकं मेहनत केली आहे ते तुम्हाला या तर फायनान्स रिलेटेड फायनान्शियल तुम्हाला हेल्प किंवा सपोर्ट किंवा कोलॅबरेशन मिळेल. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही खूप हॅपी राहणार आहात. एक अशी कम्युनिटी तुमच्या लाईफमध्ये येईल की जिथे तुम्ही तुमच्यासारखी लोक एकत्र येऊन तुम्ही लाईफला सेलिब्रेट कराल. तुम्ही एक पर्पजसाठी ती गोष्ट पुढे चालवाल. सो मित्रमैत्रिणी चांगलं फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळणार आहे, तुम्हाला मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर रिलेशनशिपमध्ये पण हार्मनी मिळणार आहे. सो मला असं वाटते की तुमचा जो मानसिक बॅलन्स आहे ना त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये प्रत्येक एरियामध्ये तुम्हाला बॅलन्स मिळणार आहे. सो चिंता करू नका. जे करेज दाखवताय, नेवर गिव अप ॲटिट्यूड तो कायम ठेवा. सक्सेस तुमच्या लाईफमध्ये येतच आहे. ओके, सो थँक्यू सो मच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. माझ्या यूट्यूब चॅनल मराठी दी एम्प्रेसचा जितका होईल तितका प्रचार करा आणि तुम्ही जितका माझा व्हिडिओ शेअर कराल किंवा सबस्क्राईब करून लाईक कराल, मला एनर्जी एक्सचेंज कराल, तुमच्या लाईफमध्ये तितक्याच पटीने तुमच्या लाईफमध्ये सक्सेस तुम्ही पाहाल. कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा आपण शेअर करतो किंवा काय करतो तर त्याचं चांगलं आणि पुण्य आपल्याला मिळतं. सो तुम्हाला सुद्धा हे पुण्य नक्कीच मिळेल. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.